तर जेव्हापासून लहान मुलांची शाळा सुरू झालेली आहे, तर त्यांच्या टिफिनसाठी रोज रोज काय द्यायचं आहे हा प्रश्न बऱ्याच वेळा महिलांना पडलेला असतो. आणि त्यातली मी सुद्धा एक आहे. का तिला रोज रोज काय वेगवेगळं द्यायचं. तर आज इथे मी मस्त असा बेसनचा चिला करणार होते. तर त्यामध्ये ना मी इथे गाजर आणि भोपळा मिरची छान बारीक कट करून घेतलेली. मी तिला साधा चिला बेसनचा देते तर ती ते आवडीने खाते, पण यावेळेस मी थोडं वेगळं ट्राय करत होती, कारण भाज्या देणं सुद्धा मुलांना गरजेचं आहे. कारण भाज्यामधून भरपूर साऱ्या मुलांना प्रोटीन, कॅल्शियम सगळंच मिळतं. त्यामुळे हे भाज्या तर आपल्याला द्यायलाच पाहिजेत. आणि अशा जर तुम्ही गाजर वगैरे दिले तर मुलं खायला कंटाळतात. त्यामुळे आज मी ह्याच्यामध्ये टाकून दिलं, मस्त असं ग्राइंड करून घेतलं कांदा वगैरे, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, जिरं घातलं, घरगुती सुके मसाले घातले, चवीपुरता मीठ घातलं आणि अर्धा वाटी बेसन घालून छान असं त्याला मी एकजीव करून घेतलेलं आहे. आपल्याला अगोदर चमच्याने पूर्ण व्यवस्थित एकजीव करायचं, त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्याचं आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं. बॅटर इथे आपल्याला एकदम मिडियमच ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही, नाही तर मग चिला आपला चिटकू शकतो तव्यावरती. इथे तवा सुद्धा गरम झालेला होता. आता मी हळूहळू हे सगळं बॅटर तव्यावरती टाकणार आहे आणि हलक्या हाताने जरा फिरवून घेऊया. 2 मिनिटं वाफ द्यायची, त्याला छान असं शिजू द्यायचं आणि आजूबाजूला तेल टाकून मस्त अलटून पलटून खरपूस असा चिले भाजून घ्यायचे. हे चिले लहान मुलांना तर खूप आवडतात, मोठ्या मुलांना सुद्धा टिफिनला दिले तर ते सुद्धा आवडीनेच खातील. मी माझ्या मुलीला हे व्हेजिटेबल चिले पहिल्यांदा बनवून देत आहे. तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल. जर तुमची मुलं तिखट कमी खात असतील तर मिरची नका टाकू, स्किप करू शकतात. माझ्या मुलीला तिखट आवडते, त्यामुळे मी इथे 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या. त्यानंतर आता तिला मी कॅचअप सोबत हे सर्व करणार आहे. तुम्ही चटणी सोबत सुद्धा तुमच्या मुलांना देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा.